मला आत्ताच एक व्हिडिओ आला. अगदी तरुण मुलगी आहे, फार तर ती 22-23 वर्षाची असेल. त्याच्याबरोबर खराबचे जे कृत्य आहे ते पाहिल्यानंतर अंगावर काटा येणार. कारण महाराष्ट्र आता सायन्सवर प्रगती करत नाही, तर महाराष्ट्र आता या ज्योतिषाच्या भरोश्यावर प्रगती करेल. शाहिस्तेखानांचे बोटं छाटताना छत्रपती शिवरायांनी प्राणावर आले ते बोटावर निभावले. आता काल परवा शंभूराजेंच्या प्राणावर चालू होते ते, एवढा मार बसला त्यांना, ते बोटावर निभावलं. पण एकनाथ शिंदे दिल्लीला कशाला गेले असतील? आता ते मी त्यावर बोलू शकत नाही, मला बोलण्याचा तो अधिकार नाही, ते कशाला गेले असतील. पण अस्वस्थ मात्र नक्कीच आहे ते, हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते. खरात सरकार नालायक आणि वाह्यात भोंदू माणसाच्या मागे राजकारणी लागतात. IAS IPS अधिकारी एवढे उच्च शिक्षित लागतात, महसूल विभागाचे अधिकारी लागतात. त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या पोरीच्या नावाने त्याच्याबरोबर जागा घेतल्या. त्याला अटक होण्याच्या पूर्वी FIR झाल्यानंतर 3 IAS अधिकारी जाऊन तिकडे एका हॉटेलमध्ये त्यांची बैठक होती. म्हणून मी सांगितलं की तिकडे जे जे अधिकाऱ्यांचे सगळे व्हिडिओ सापडलेत, आता जरी 100-125 व्हिडिओची चर्चा असली तरी हे हजारच्या घरात आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, किमान 200 अधिकारी महाराष्ट्रातील आणि 10-12 मंत्री यांची विकेट जाईल, यांना राजीनामा द्यावा लागेल. नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ आमदार, माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आहे. खूप स्वागत आहे आपलं नवराष्ट्र डिजिटलवर. महाराष्ट्रातला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आताच्या घडीचा कॅप्टन खरात कांड, आणि या मुद्द्यावर विधानसभेमध्ये सुद्धा पडसाद उमटले. मुख्यमंत्री त्यावर नंतर बोलणारच आहेत. पण विजय वडेट्टीवार यांनीही या संदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडला. काय तुम्हाला वाटते की या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती ही सरकारमधल्याच लोकांशी संबंधित आहे की विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत त्यात, किंवा विरोधी बाकावरचे सुद्धा काही आमदार त्याच्यामध्ये सहभागी असतील? नाही बघा, हे प्रकरण पाहिजे तेवढं सोपं नाही आणि पाहिजे तितकं छोटंही नाही. हे फार मोठं प्रकरण आहे. मला वाटतं की ज्या एपस्टीनच्या फाईल आहेत, जितक्या उघडकीस आल्या, जो म्हणजे एपस्टीनचा जी घटना घडली किंवा जे काही आता आपल्या पुढे प्रकरण येत आहे, सेम हे नाशिक एपस्टीन आहे असं मी म्हणतो. याचं कारण असं आहे, जरी काही व्हिडिओ आत्ता पुढे आले असले तरी याची व्याप्ती हजारोमध्ये आहे. मला आत्ताच एक व्हिडिओ आला. अगदी तरुण मुलगी आहे, फार तर ती 22-23 वर्षाची असेल. त्याच्याबरोबर खराबचे जे कृत्य आहे ते पाहिल्यानंतर अंगावर काटा येणार. हे सगळं आपण ज्यावेळेस बघतो की याला तो 2014 ज्यावेळेस हे प्रकरण पहिल्यांदा काही ठिकाणीची कुजबूज झाली होती, नंतर ते प्रकरण दाबल्या गेलं 14 पासून. यामध्ये मग तो हळूहळू सगळ्यांना जाळ्यात ओढत आणलं आहे त्यांनी. राजकीय वरदहस्त मिळवलं. त्याला माहीत होतं, हुशार होता तो. आणि राजकीय ज्यावेळेस लोकांचा पाठबळ मिळतो त्यावेळेस तो एक पाऊल पुढे टाकत देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत गेला. त्याच्याबरोबर त्यांनी फोटो काढून घेतलेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत फोटो काढलेत. उपमुख्यमंत्र्यांचे तत्कालीन मंत्री, मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर फोटो आहे. आणि हे सगळं करत असताना मला हे कळत नाही की इतकी मोठी घटना असताना, हा एवढा मोठा स्कॅनल असताना सरकारच्या लक्षात कसं काही येऊ नये. ज्याची शपथ घेतली यांनी, किंवा जे लोकांशी बांधील आहेत ही लोक, आणि तुम्ही विशेष करून विरोधक किती आहेत, सत्ताधारी किती आहेत, हा विषय नाही. जो कोणी असेल तो त्याला दोषी आहे. तो सत्ताधारी असू दे, विरोधक असू देत. मुख्यमंत्री तर म्हणाले की आम्ही संपूर्ण कारवाई करू आणि कुणालाही सोडणार नाही. पण हा सत्ता संघर्ष दिसतो या प्रकरणामध्ये कुठे, त्याला किनारे. मला थोडीशी त्यामध्ये मला शंका आहे. अलीकडे सत्तेतील लोकांचं काही आता आलवेला आहे असं काही म्हणायचं काही कारण नाही. फार बिघडलेलं आहे आणि फार वितुष्टच निर्माण झालेलं आहे. कधी काय होईल हे सांगता येणार नाही. म्हणजे आत्ता ते म्हणत ना, जसे की शाहिस्तेखानांचे बोटं छाटताना छत्रपती शिवरायांनी प्राणावर आले ते बोटावर निभावले. आता काल परवा शंभूराजेंच्या प्राणावर चालू होते ते, एवढा मार बसला त्यांना, ते बोटावर निभावलं त्यांच्या, ते प्राणावरच आलं होतं. म्हणजे सत्तेतील एका मंत्र्याच्या संदर्भात हे ज्यावेळेस घटना होतात
त्यावेळेस हे सगळे आता काही सत्ताधारी पक्षामध्ये जे चाललेलं आहे, म्हणजे मला वाटतं की एखादा पक्ष बाहेर पडण्याच्या ती काय करता येईल ते सगळं काही उद्योग चाललेले आहे आणि जेवढं दाबता येईल तेवढे उद्योग चालले आहेत, त्याला हॅरेश करता येईल तेवढे उद्योग चाललेले आहेत. आणि परवा ते दिल्लीमध्ये जाऊन आल्यानंतर एक उपमुख्यमंत्री, त्यानंतर ह्या प्रकरणाला जी काही स्पीड मिळाली, गती मिळाली आणि धडाधड हे सगळे पुढे यायला लागलेत. तर थोडंसं राजकारणाचा याला पार्श्वभूमी आहे किंवा गंध आहे असं म्हणायला अजिबात नाकारू शकत नाही. पण एकनाथ शिंदे दिल्लीला कशाला गेले असतील? आता ते मी त्यावर बोलू शकत नाही, मला बोलण्याचा तो अधिकार नाही, ते कशाला गेले असतील. पण अस्वस्थ मात्र नक्कीच आहेत ते, हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते. ते आमचं तर आता मी पाहिलं सभागृहामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक थोडासा मला माईक बंद होता दोघांचे, पण या साताऱ्याच्या घटनेवरून दोघांमध्ये मात्र एक मोठी दरी निर्माण होती आहे, अशी परिस्थिती आता तयार झालेली आहे. जी. राहिला एक खराताचा विषय. खरात सारखा नालायक आणि वाह्यात भोंदू माणसाच्या मागे राजकारणी लागतात, IAS IPS अधिकारी एवढे उच्च शिक्षित लागतात, महसूल विभागाचे अधिकारी लागतात. त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या पोरीच्या नावाने त्याच्याबरोबर जागा घेतल्या. त्याला अटक होण्याच्या पूर्वी FIR झाल्यानंतर 3 IAS अधिकारी जाऊन तिकडे एका हॉटेलमध्ये त्यांची बैठक होते. म्हणून मी सांगितलं की तिकडे जे जे अधिकाऱ्यांचे सगळे व्हिडिओ सापडलेत, आता जरी 100-125 व्हिडिओची चर्चा असली तरी हे 1000च्या घरात आहे. त्या सर्व अधिकाऱ्यांचे सिरियर तपासले पाहिजे आणि यांच्यामध्ये काय संवाद झालेत, हे कुठल्या काय काय आहे, यांचे सगळे सिरियर तपासल्यानंतर यांचे सगळे व्हिडिओ स्टोरेज असतील, तुमचे फोटो असतील, हे सगळं काढलं पाहिजे. तर याच्यातून येणारच. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, किमान 200 अधिकारी महाराष्ट्रातील आणि 10-12 मंत्री यांची विकेट जाईल, यांना राजीनामा द्यावा लागेल. या सगळ्या प्रकरणाचा जर निपक्ष, इमाने इतबारे, प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून पवित्र महाराष्ट्राच्या मातीला नमन करून जर ही निपक्ष चौकशी झाली तर अर्धी मंत्री यातली अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. पण याच्यामध्ये जयंत पाटलांचाही एक फोटो दिसला आपल्याला. काय वाटायचं आहे, जयंत पाटील असू देत, कोणी असू देत, जो त्यामध्ये आहे ते सगळ्यांचं तपासलं पाहिजे, हे मी बोललो. पण आज रुपाली चाकणकर सत्ताधारी पक्षांसोबत आहे, पण त्या म्हणजे मुळात तर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होता, तेव्हापासून त्यांचा प्रभाव सातत्यानं वाढतोय. हे कुणाच्याच लक्षात आलं नसेल का? असे त्या पदासाठी जी पात्रता लागते ती पात्रता होती का, हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर नेमताना त्याचा जरा इतिहास बघा, त्याची हिस्ट्री काढा. हे पात्र होत्या का, या पात्र कुठे होत्या, हे राष्ट्रवादीवाल्यांना विचारलं पाहिजे. त्याचं उत्तर कदाचित त्यांच्याकडे आहे की ह्या पात्र कशा होत्या आणि त्यांना कसे पात्र करून त्यावर नियुक्ती केली गेली. आणि जी बाई एका भोंदूबाबांच्या आणि नवऱ्यांचे पाय धुत नाहीत आणि भोंदूबाबाचे पाय धुवून पदराने पाय पुसतात, हे लाजिरवाणी गोष्ट नाही. यापेक्षा लाजिरवाणी काय असू शकतं? महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली या भोंदूबाबामुळे. लाज वाटली. महाराष्ट्राची ओळख ही कुणामुळे आणि कशामुळे ओळख होती, ती आता ह्या बंधुगिरीमुळे महाराष्ट्राची ओळख निर्माण व्हायला लागली. पण आपण सातत्यानं पाहतो की श्याम बानव असतील, नंतर नरेंद्र दाभोळकर या दोन्ही मान्यवरांनी अनेक भोंदूबाबांचं पितळ उघडं केलेलं आहे, अनेक वेगवेगळे, विदर्भात सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा, इतर ठिकाणी. पण हे सातत्यानं राजकीय लोक, प्रभावी लोक, उद्योजक किंवा शासनातले बडे अधिकारी हेच त्याला का बळी पडतात? याचं काही नेक्सस आहे का, काही नेटवर्क आहे का, आर्थिक यातून काही उलाढाल होते? तुम्हाला एक सांगू, हे 2014 नंतर हा खूप मोठ्या प्रमाणात असा पेव आला आहे बंधुगिरीला. देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने, ईश्वराची भीती दाखवून, कल्पोकभी भीती दाखवून आणि भविष्यावर विश्वास ठेवणं, हातावर, हे सगळी जे काही प्रकरणं अलीकडे आले, रोज चॅनलवर आम्ही बघतो, हे सगळं रोज अंधश्रद्धा दाखवली जाते. न्यूरोलॉजिस्ट आली, ते काही सांगतात, ते हा ज्योतिष येतात, ते डेट ऑफ बर्थवरून भविष्य सांगणारे ज्योतिष आले, बर्थ ऑफ प्लेसवरून सांगतात. हे सगळे जे आहेत ते 14 नंतर यांचा पेव फुटलेला. कारण महाराष्ट्र आता सायन्सवर प्रगती करत नाही, तर महाराष्ट्र आता या ज्योतिषाच्या भरोश्यावर प्रगती करेल किंवा देश सायन्सवर, विज्ञानावर प्रगती करू शकत नाही. देश हा शिक्षणामुळे प्रगती होऊ शकत नाही,
या भोंदूगिरीमुळे, या अशा उचाट लोकांमुळे हे अन्न आणलं गेलं. अनेक महाराज असे पोचले जातात. परवा एक थोरात नावाचा कीर्तनकार, तसं कीर्तन काय कीर्तन करतो तो तरुण पोरगा, त्याने अल्पवयीन पोरीवर बलात्कार केला. थोरात नावाचा कीर्तनकार, हे कीर्तनकार समाज प्रबोधन करणं. आणि हे आता असे अनेक महाराज, भोंदू महाराज, हे मला वाटतं की सरकार पुरस्कृत अनेक जण यातले आहेत. पण तुम्हाला वाटतं हे प्रकरण पुढे जाईल? कारण आता अधिवेशन संपायला अवघे 2 दिवस बाकी आहे आणि संपण्याच्या म्हणजे अधिवेशन संपण्याच्या अगदी अगोदर हे प्रकरण हे बघा, उजेडात आलंय. हे प्रकरण कोणीच थांबवू शकणार नाही. नाशिकमध्ये काँग्रेसकडून एक भव्य मोर्चाचं या खरात आणि त्यांच्या सहकार्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही आमची तयारी झाली. आम्ही जाणार आणि नाशिकमध्ये मोर्चा काढू. खरात आणि खरातचे साथीदार जे याच्यामध्ये असतील त्यांना सत्तेमध्ये असतील त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. विरोधक जर असतील कोणी तरी त्या पदावर त्यांना राहायचा अधिकार आहे का? त्यामध्ये इन्व्हॉल्व जर असेल, त्या भोंदूगिरीमध्ये इन्व्हॉल्व असेल, बघा कोणी जाऊन फोटो काढणं याला मी काही दोषी असं मानत नाही. कारण एक दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो आणि सांगून की नाही हा महाराज आहे काहीतरी जाऊ चला आग्रह करतात, कार्यकर्ते आग्रह करतात. त्या आग्रहापोटी जात असतात लोक, नेते जात असतात, मी त्यावर दोष देणार नाही. परंतु त्या ठिकाणी त्यांना ईश्वर मानून, ईश्वराचा अवतार म्हणून त्यांनी दिलेले ते काही ओशोक नावाचं काही जल आहे, काय ओशोकच जल असंच म्हटलं जातं, ते जल, उष्णोजल. ओष्णव ओष्णव जल जर त्यांना पाजलं जात असेल, ते पिले असतील तर ते अंधश्रद्धेला बळी पडलेले आहेत. अंधश्रद्धेविरुद्ध कायदे आहेत. अंधश्रद्धेला जो खतपाणी घालतो त्याला प्रोटेक्शन देतो, तो गुन्हेगार आहे आणि त्या गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे, तो किती मोठा असू दे. तुम्हाला असं वाटतं की या प्रकरणाची कुणकुण अगोदर कुणाला तरी लागली असावी, मग त्यात काही सेटिंग झालं का किंवा असं काही झालं असावं आणि खूप उशिरा हे प्रकरण बाहेर आलं? नक्की याचं काही टायमिंग साधलं गेलं असावं? टायमिंग साधल्या गेला. हे प्रकरण काही सरकारने काढलं, मुख्यमंत्र्यांनी वगैरे काढलं वगैरे काही तथ्य नाही. हे प्रकरण वेगळी स्टोरी आहे. याला एका उद्योगपतीच्या प्रेमसंबंधातून हे आलेलं आहे. त्याची फसवणूक झाली. यांनी खरात आणि त्या उद्योगपतीला ब्लॅकमेल केलं. ती मुलगी गरोदर आहे म्हणून ते पैसे उकळले गेलेत. नंतर त्या मुलीनेच त्या उद्योगपतीला सांगितलं की यामध्ये तथ्य नाही, मला खरातनी सांगितल्यामुळे मी तशी बोलली, मी काय गरोदर नव्हती. आणि मग ते बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी यंत्रणा राबवली त्या उद्योगपतींनी, मोठ्या व्यावसायिकांनी, आणि त्यातून मग हे सगळे जे काही कॅमेरे बिमेरे लावले गेले आणि हे प्रकरण पुढे आलं. बघा आता कोणी पाठ थोपटून घेत असेल की मी केलं, याला काही अर्थ नाही आणि याचा काही संबंध नाही असं मी मानतो. बघा आता म्हणजे या प्रकरणाशी जर राजकीय नेते जर संबंधित नसतील तर गोष्ट वेगळी, पण आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, शेवटाचे काही दिवस बाकी आहेत आणि याच सभागृहामध्ये हा विषय उपस्थित व्हावा, त्यावर तुम्ही विरोधी पक्षांनी प्रश्न विचारावे, मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर द्यावं, आणखी काही विस्तारानं ते उत्तर देणारे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वेळेला. पण हे असं व्हावं हे लोकशाहीसाठी, पुरोगामी महाराष्ट्रासाठी आणि एकंदरीतच ही सगळी जी काही राजकीय प्रक्रिया आहे यासाठी किती घातक गोष्ट आहे. पण सामान्य माणसांनी काय विचार करावा या नाही बघा, महाराष्ट्राची दिशाच आता बदलते आहे. महाराष्ट्रच बदलला आहे नाही, महाराष्ट्राचा पायाच बदलला आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि विचार बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे. हा किळसवाणा जो उद्योग सुरू झाला आहे याला जबाबदार सरकार आहे. आता तुम्ही म्हणाल कसं सरकार आहे? ही नावं फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराजांची घेतात, कृत्य मात्र कोणाची करतात? यांची करणी काय यांचा विश्वास कोणावर आहे? या विचारावर विश्वास आहे. विश्वासावर विचार या महाराष्ट्रातील संत परंपरा, या महाराष्ट्रातील जे काही समाजसुधारक होते, या महाराष्ट्रातील थोर नेते होऊन गेलेत, या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ उभारणी करणारी काही जी मंडळी होऊन गेली, जे शोषित उपेक्षित दलितांसाठी, गावकुसाबाहेरच्या माणसासाठी जे काम करणारे नेते झाले, तो विचार महाराष्ट्राच्या मातीत रुजला होता. तो विचार यांना नष्ट करायचा आहे. यांना विचार वेगळा आणायचा आहे. यांना विचार मनोवादी संस्कृतीचा विचार आणायचा आहे. यांना विचार आणायचा आहे धार्मिक आणि धर्मांध विचार आणून. तरुणाच्या हाताला काम मिळालं नाही तरी तो धर्माच्या नावाने नाचला पाहिजे, मिरवणुकीत डान्स केला पाहिजे, त्याच्यात तो बिजी राहिला पाहिजे. पण सत्ताधारी धर्माची अफूची गोळी देऊन
याचं डोकं फिरवलं जात आहे आणि त्याच्या मूलभूत त्याच्या अधिकारापासून त्याला वंचित ठेवण्याचं षडयंत्र. पण वडेट्टीवार साहेब, सत्ताधाऱ्यांसोबत विरोधक आमदार, विरोधी बाकावरचे आमदार सुद्धा अशा म्हणजे बुवा बायांना म्हणजे फसती पडतात किंवा बळी पडतात असं आपण पाहतोय. एक प्रबोधनाची परत एकदा काही लाट येण्याची गरज आहे. नाही बघा, विरोधक असो की सत्ताधारी असो, अनेक जण यामध्ये शेवट काय एकमेकाच्या संगतीनं माणूस बिघड. म्हणजे असं म्हणतात की स्मोक करणारा जर दोस्त मिळाला आणि आग्रह 10 वेळा करायला लागला, 20 वेळा करायला लागला, तो पण स्मोक करायला लागतो. म्हणजे त्यांना ना ही सवय लागती. संगतीचे बळ, जशी संगत तशी पंगत, असे काही आहेत, मी त्या नाकारू शकत नाही. पण या संदर्भात प्रबोधनाची आवश्यकता आहे. मी काल माझ्या मतदारसंघातील अल्पवयीन 6 मुली लापता झाल्या ब्रह्मपुरी ते. 10वीच्या आणि 12वीच्या मुली. परीक्षा झाली आणि पोरांच्या बरोबर पळून गेल्या. मोबाईल बंद मिळाला, त्यातील 2 मुली मिळाल्या. 4 मुलीचं लोकेशन अद्याप मिळत नाही. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधनाची गरज आहे. शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये लहान म्हणजे छोट्या बालिका 12-14 वर्षापासूनच्या, त्यांना हे सांगण्याची आवश्यकता आहे. त्यांचं ब्रेन वॉश करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर ही पिढी उद्ध्वस्त होईल. आणि अशा काय झालं की सहज मिळवण्याच्या नादात आणि मिळवलं ते टिकवण्याच्या नादात आणि जे मिळालं त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याच्या नादात ही सगळी जी काही बळी चालली, यावर विश्वास वाढवण्याचं काम जे काही चाललंय, या भोंदूगिरीवर, या बनवाबनवीवर, या ज्योतिषावर, आणि काय देव आहे असलं देवाची शक्ती माणसाच्या अंगात येते कधी? आणि ज्याने कधी देवच पाहिला नाही त्या माणसाच्या अंगात देव कसा येईल? पण तरी सुद्धा सातत्यानं लोक यावर विश्वास ठेवतात. खूप धन्यवाद वडेट्टीवार साहेब. नमस्कार. विजय वडेट्टीवार यांची ही मुलाखत नवराष्ट्रावर आपल्याला कशी वाटली आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुमच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि नवराष्ट्र डिजिटल या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.